तुम्ही तेव्हा नाही सांगायचं. मॅडम तुम्ही काम करू नका. का तुम्ही सांगतात का विरोधात? मी आता इथून जाणार नाहीये. मी आता उपाशी टाकायची ते आंदोलन करणार आहे. मी इथे आता नोकरी सोडली मी नोकरी मी एकटं बँकेत जॉबला होतो. जॉब सोडला मी सांगायला तुम्ही माझ्या मला जर झाला ना अरे बाय बाय अजिबात कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही. तुम्ही सगळ्यांना कोणाला काय खाऊन मारून देतो. मला सीट नाही द्याल तर मग काय केलं सगळं? नाही. आपण कुठे नाही. स्वार भाव मध्ये सीट दे. मी आपल्या माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण जीवन दिलं मला बीजेपीसाठी. लहानपणापासून करताय तू. तुम्ही आमदार आहे. बीजेपीचे आमदार कोण आहे आता? तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही जरा सगळ्यांचं ऐकून घेशाल तर तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकला त्रास ती होईल. माध्यमं आहेत वगैरे त्यामुळे बाहेर येत आहेत. कार्यकर्ते म्हणजे नाराज कार्यकर्ते रडतायत, पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. पण या गोष्टी आधी घडत नव्हत्या का? कारण कसं आहे की ॲटलिस्ट त्यांना तेवढी तरी लोकशाही आहे की ते आपल्या पक्षाच्या विरोधात येऊन समोर येऊन बोलतायत. पण आता जे जसं की काही सरंजामी पक्षांचा उल्लेख केला जातो की हे पक्ष सरंजामी होते, हे नेते सरंजामी होते, त्या काळात तर कुठली स्पेस नव्हती की माध्यमांमध्ये यावं आणि बोलावं वगैरे. आज ॲटलिस्ट डायरेक्ट काँग्रेसची आणि याची कार्यालय राष्ट्रवादी कार्यालय फोडायची. मला तेच विचारायचं तुम्हाला, कारण तुम्ही आता इतके वर्ष झालं निवडणुका बघताय, या गोष्टी सगळ्या हे करताय, तर हे आताच होतंय की आधीपासून अशा गोष्टी घडत आहेत? नाही, तिकीट वाटपावरनं नाराजी ही काही नवीन गोष्ट नाही आहे. आणि आधी सुद्धा अनेकदा ही नाराजी निवडणूक आली की नाराजी आलीच. ही गोष्ट पण आपले एक प्रेक्षक सांगत होते की 100% सगळ्यांना काही खुश करता येत नाही. त्याच्यामुळे ती गोष्ट पण तेवढीच खरी आहे की 100% तिकीटं पण वाटता येणार नाही. काही लोकांची तिकीटं कट होणार, काही लोकांना तिकीटं मिळणार, काही लोकांची तिकीट म्हणजे आणि हे बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळेस पक्ष एक पिढी ओलांडून पुढे जातो त्यावेळेस साहजिकच मागचे लोक नाराज होतात. हे पण अनेकदा बघितलेलं. किरीट सोमय्यांना जेव्हा पहिल्यांदी विधानसभेचं तिकीट दिलं होतं त्यावेळेस तिकडे भारतीय जनता पार्टीचे एक जुने कार्यकर्ते होते, आमदार होते, वामनराव परब म्हणून. ते तिकडचे आमदार होते आणि ते हे होते की ज्यांनी जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर शिवसेना भवनवरती जी दगडफेक झाली होती त्यावेळेस वामनराव परबांनी लोकांना आवरलं होतं की हे करू नका म्हणून तुम्ही म्हणून. तर तेव्हापासूनचे ते आमदार होते तिकडे. त्यांचं तिकीट कापून किरीट सोमय्यांना तिकीट दिलं होतं. किरीट सोमय्या भारतीय जनता युवा मोर्चाचे त्यावेळचे म्हणजे प्रमुख कार्यकर्ते नेते होते आणि तरुण होते वगैरे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये वामनराव परब अपक्ष उभे राहिले होते भाजपच्या विरुद्ध. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं की अरे वामनराव परब कसे काय उभे राहत, म्हणजे भाजप शिस्तबद्ध पक्ष वगैरे म्हणतात म्हणून. आणि अशा गोष्टी या प्रत्येक पक्षात घडलेल्या आहेत, काँग्रेसमध्ये घडल्या आहेत, सगळ्याच ठिकाणी. म्हणजे पण ती गोष्ट क्लिअर होती की बाबा त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. ज्यावेळेसपासनं या सगळ्या गोष्टींना काही धरबंद म्हणजे आता ज्या पद्धतीने घाऊक चाललेलं आहे ना सगळं, ज्याला आपण म्हणतो होलसेलमध्ये, तसं होलसेलमध्ये गोष्टी होत नव्हत्या की होलसेलमध्ये लोक म्हणजे आता तर आपल्याला लिहून द्यायची पण गरज नाही. म्हणजे मनीष पाटणकरांचं मगाशी उदाहरण दिलं शिवाजी पार्क, त्या म्हणजे ज्या क्षणी किल्लेदारांचं तिकीट डिक्लेअर झालं त्यावेळेस 6 महिने काम केलेला पत्रकार सुद्धा म्हणेल की आता हा पक्ष सोडणार आणि शिंदेकडे जाणार. त्याच्यामध्ये आता म्हणजे तुम्हाला आश्चर्य करण्याची पण गरज नाही. त्याच्यामध्ये खूप प्रेडिक्टेबल झालंय. पहिल्यांदा तसं ती प्रोसेस असायची. म्हणजे त्यावेळेस सपोज एखाद्या नेत्यावरती सपोज अन्याय झाला तर त्याचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्याच्यावरती दबाव घालायचे की नाही आपण एक वेगळी निवडणूक लढवूया, पक्षाने अन्याय केलाय असं तसं वगैरे. मग तो नेता ठरवायचा की आपण केलं पाहिजे की नाही. तर ही सगळी एक वेगळी इमोशनल प्रोसेस होती. त्या इमोशनल प्रोसेसला पूर्ण फाटा मिळालेला आहे. आता हे सगळं प्रॅक्टिकल झालं आहे. निवडून येण्याचं पॉसिबल आहे का, त्याला तिकीट द्या, त्याला त्या पद्धतीने हे करा. पण एक शेवटचा मुद्दा मला मांडायचा, त्यापूर्वी तुझा शेवटचा मुद्दा. हा माझा शेवटचा मुद्दा की कार्यकर्त्यांनी आता काय करायला पाहिजे. आपण सगळी चर्चा केली की एक उदाहरण मला द्यायचं की ज्यावेळेस शिवसेनेने प्रदीप जयस्वाल यांना तिकीट नाकारलं होतं औरंगाबाद सेंट्रलमधून त्यावेळेची विधानसभा. आणि मला वाटतं जर मी बरोबर असेल तर किशनचंद तनवानी यांना धनुष्यबाणाने तिकीट दिलं. ते अपक्ष लढले, निवडून आले. जर मग तुमच्यामध्ये नेटवर्क असेल लोकांचं, तुम्ही लोकांमध्ये असाल तर तुम्ही लढा, त्या पक्षांच्या विरोधात निवडणूक लढाने जिंका. आता दुसरं मला याच्यामध्ये सांगायचं, आपण सगळ्यांची चर्चा करतो, ठाकरे गट, शिवसेना, भाजप सगळ्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. पण काँग्रेस आणि वंचित मध्ये सगळं सुरू आहे. त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये काय नाराजी नाही, काय नाही, यादी आली, कुणाचा आवाज नाही. सचिन सावंतांचा काहीतरी कार्यकर्तेच उरलेले नाहीत आता क्रॉसओव्हर करायला बऱ्याच ठिकाणी. त्यांचे नवीन कार्यकर्ते तयार व्हायचे. काँग्रेसमध्ये नाराजीचा एक जुना इतिहास राहिलेला आहे.
आणि ते गटबाजीचं सुद्धा. आणि काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षामध्ये राहून पायात पाय घालून पाडणं या सगळ्या गोष्टी पण म्हणजे तिकडे कबड्डी खूप वेळा चालायची तिकडे. त्यामुळे हे काय नवीन गोष्ट नाहीये. फक्त मला म्हणजे आता ही चर्चा अशीच लांबत जाईल कारण जेवढे कार्यकर्ते तेवढे मुद्दे ह्याच्यामध्ये निघत राहतील. पण याचा इलेक्शनवर काय परिणाम होतो का? हो, याचा परिणाम पूर्वी मला नाही वाटत की आता त्याचा परिणाम होत असेल. कारण आता निवडून येण्याची क्षमता शक्यता लोक सुद्धा ह्याचा विचार करायचा ना. ती सेन्सिटिव्हिटी मतदारांमध्ये पण होती की लोकांशी कनेक्ट होता नेत्यांचा. आता कसं आहे, नेत्यांचा थेट कनेक्ट नाही आहे कोणाशी, त्या जाळ्याच्या मार्फत त्यांचा कनेक्ट आहे. आणि त्याच्यामुळे कसं झालेलं आहे की ते जाळं या ठिकाणी गेलं की ते लोक आपोआप तिकडे जातात. त्या पद्धतीने लोक विचार करतातच असं नाही. त्याच्यामुळे आता त्या गोष्टी तशा राहिल्यात असं मला वाटत नाही. लोकांमध्ये ती सेन्सिटिव्हिटी असेल ना तर त्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे शिवसेना ज्यावेळेस वाढली महाराष्ट्रामध्ये, ती वाढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं की शिवसेनेने नवीन चेहरे आणले की ज्यांना राजकारणामध्ये संधी मिळायची शक्यताच नव्हती अजिबात. तिकीट मिळण्याची, निवडणूक लढवण्याची काही संधी नव्हती. त्यामुळेच ते नवीन चेहरे आले, त्यांना त्या पद्धतीने संधी मिळत गेली आणि त्या पद्धतीने त्यांनी स्वतःचं हे केलं. त्यामुळे कार्यकर्ते काय करू शकतात हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली त्यावेळेस राष्ट्रवादीने तयार नेत्यांकडनं पक्ष तयार केला, शिवसेनेने कार्यकर्त्यांमधनं पक्ष तयार केला, भाजपने कार्यकर्त्यांमधनं पक्ष तयार केला, काँग्रेसने सुद्धा एकेकाळी कार्यकर्त्यांमधनंच पक्ष तयार केलेला आहे. मग आज ज्यांची तिकीटं कापली गेली आता त्यांना मेसेज काय गेला आणि काय त्याच्यातलं लेसन काय, मेसेज काय आणि लेसन काय? कारण की पहा असं आहे की तो राजकीय कार्यकर्त्यांनी जरी घ्यायचा असेल तरी म्हणजे आपण काही वेळेला विचार करतो ना या सगळ्या परिस्थितीचा, काय मेसेज आणि लेसन काय? नाही, लेसन त्याच्यामध्ये एवढाच आहे की आता कसं आहे, तात्कालिक त्याच्यामध्ये काय होऊ शकत नाही, ही गोष्ट तर क्लिअर आहे एकदम त्याच्यामध्ये. आणि मुळात पक्षाची बांधणी आता एवढी विश्विषित झालेली आहे की पक्ष म्हणून पूर्ण वेळ असं काही काम होत नाही. निवडणुकीच्या काळातच जास्त काम होतं. अदरवाईज तेच लोक पक्षाचं काम करतात की ज्यांचं स्वतःचं आर्थिक बाजू व्यवस्थित आहे, सुस्थितीत आहे, तेच लोक काम करतात. म्हणजे आता त्या पद्धतीचे लोक राहिलेले नाही आहेत की उरलेल्या वेळात पक्षाचं वगैरे काम करतील. त्याच्यामुळे ते नवीन काहीतरी जागा शोधतील किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आहे ते ॲक्सेप्ट करून पुढे जातील. पण मला स्वतःला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही घुसळण सुरू आहे एका पद्धतीने. कधीतरी याच्याबद्दल उभं येईल लोकांना आणि खरे कार्यकर्ते, खरे नेते, खरं राजकारण ह्याला एक महत्त्व प्राप्त होईल. आता कसं झालेलं आहे की आयडियोलॉजिकल डिफरन्सेस हे पूर्णपणे संपलेले असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आयडियोलॉजीमुळे आपण पक्षाबरोबर राहिलं पाहिजे, तो जो ग्लू किंवा जो डिंक होता तो संपलेला आहे. त्याची ती काय म्हणतात स्टिकीनेस जो आहे तो गेलेला आहे त्याच्यामुळे. त्यामुळे त्याला पटकन अन्याय झाला, गेलो दुसरीकडे. म्हणजे अन्याय एवढा पटकन होतो लोकांवरती आजकाल की सतत ते अन्यायग्रस्त असतात की हे नाही झालं अन्याय झाला, हे नाही झालं अन्याय. तर त्याच्यामुळे कसं आहे की ते उड्या मारणं फार सोपं झालेलं आहे त्याच्यामध्ये. तर तो म्हणजे काय आहे की ते आपण करिअर ऑपॉर्च्युनिटीज बघत असतो ना, नोकरी वेगवेगळ्या साईट्सवर जाऊन नोकऱ्या शोधत असतो. तर सध्या ही जे आपल्याकडे 5, 7, 8 जे पक्ष झाले सगळे 2022 नंतर, तर त्यात आता इतकी सगळ्यांना इतक्या संध्या मिळालेल्या आहेत की सगळ्यांच्या ऑपॉर्च्युनिटी कोणी इकडं नाही झालं की तिकडं जातो, लगेच जातो. मला नेत्यांचं आश्चर्य वाटतं की त्यांना लाज वाटत नाही. ते बऱ्याचदा आपल्याला विचारतात की अरे तुम्ही नाही का दुसऱ्या चॅनलमध्ये जाणार? अरे नोकरी बदलणं आणि पक्ष बदलणं हे काय सेम आहे का ही गोष्ट? ह्याचा काय म्हणजे त्याचा काही संबंध आहे का त्या गोष्टींचा काही? आणि आज एवढी आपण कबड्डी बघितली, रडतंय कोणी, तिकीट मिळालं नाही म्हणून. समजा हे ज्याला तिकीट मिळालं, एबी फॉर्म मिळालं, ते निवडून आले. आज ज्या पद्धतीनं त्यांनी तत्परतेनं सगळं हे केलंय, पळापळ केली, त्याच पद्धतीनं जनतेच्या कामासाठी खरंच पळणार आहेत काय? राजकारणाचं जीवन पण काही सोपं नसतं. त्यांना सुद्धा अनेक गोष्टी करत राहाव्या लागतात. मी असं नाही म्हणणार. ठीक आहे, ते जो पळणार नाही तो मागे राहील, जो पळेल तो पुढे जाईल. पण तरी सुद्धा एवढी पळापळ पण नको की ज्याच्यातनं आम्हाला अंदाज पाडणं पण मुश्किल होत आहे की नक्की कोण कुठे कशा पद्धतीने जाऊ शकतं.